कशी असतात सगळीजण मस्त मजेत ना. तर आज असा शनिवार आणि आज आम्ही एक स्पेशल मेनू करतो. कसलो सांगा, काळ्या वाटाण्याचा सांबारा आणि वडे छानपैकी आम्ही करतो. पीठ आमचा मळून झालेला असा वड्याचा. वड्याचा पीठ विकत पण मिळता, पण ह्या वड्याचा पीठ ना माका आमच्या जावीन दिलेलं असा. म्हणजे ते तिकडे गेलेले ना घराकडे, तेव्हा त्यांच्याकडे पाठवून दिल्यान ती ना. आणि ती पिठाचो व्यवसाय पण करता. सगळ्या प्रकारची पिठा ती विकता. जर तुमका कोणाक हवी असतील वड्याचा पीठ, कुळथाचा पीठ वगैरे अशी, तर तुम्ही सांगा. मी कॉन्टॅक्ट नंबर देते तुमका. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केलास की मग तुमचा पीठ घरपोच होईल. आणि आमका जा पीठ दिला ना त्याचा आता आम्ही वडे करतो. तर चला बघूया किचनमध्ये काय काय आमची तयारी झाली असं ती बघूया चला. तर ह्या वड्याचा पीठ मळलेला असा. ही कोथिंबीर आणि टोमॅटो ह्या आमटीसाठी असा, काळ्या वाटाण्याच्या आमटीसाठी. आणि ह्यो काळ्या वाटाण्याच्या आमटीच्या फोडणीसाठी ह्यो कांदो आणि ह्या तमालपत्र माका वाटतं या फोडणीत घालूचा होय ना हो. आणि ही आला लसूण, थोडीशी आल्या लसणाची आम्ही पेस्ट केलं आणि आता ह्या परत घालूचा असा माका वाटतं फोडणीत ते करतले. आणि ह्या वाटप काढलेला असा आमटेसाठी काळ्या वाटाण्याच्या. ह्याच्यामध्ये खोबरा असा, कांदो असा. आधी कांदो भाजून घ्यायचो, नंतर मग खोबरा घालायचा, ता भाजून घ्यायचा, त्याच्यानंतर मग लसूण बिसून घालायची, या वाटण सगळ्या काढायचा. आणि तर आता किती वाजले, 11:20 झालेले असत आता. आता मी काय करतले, माझी अजून आंघोळ होऊक नाही. पहिली मी बाबांका आंघोळ घालतलंय आणि नंतर मी माझी आंघोळ करतलंय. नंतर मग आम्ही परत वडे तळूक घेतलो आणि मग आमटी वगैरे आम्ही नंतर करतलो. तेव्हा मी तुमका परत दाखवेन काय काय आम्ही कसं करतो होता. तोपर्यंत बाय. तर केळीचं पान कापूचा होता. वडे केळीच्या पानावर थापूचे असत आमका. तुरी द्यावं इकडे. केळीचं पान कापते आणि तुमका नारळ दाखवते. पडलो हा तो नारळ पडला. आता अर्धा तिकडचा त्याच्यातला काप. हुमले बघा, हय पण हुमलो हा बघा, दिसलो. केळीच्या पानावर पण हुमलो. आता पाडकलच खाली. काय धुता आता ते पावसाळ्याचे दिवस असतात. ही शिटी कोणाची एवढी त्या लांब? इथे 2 तुकडे काढतेत गावतले. या जोग गावात ह्याच्यावर काय फाटक्या मनावर जेवताना. चला बंद करा. काल की नाही त्या पायरीवर होते हा बेडू, त्या पायरीवर. त्या पायरीवर काल बेडू होते. आता ह्या वरच्या पायरीवर येईल आणि त्या पायरीच्या वर पाणी येऊक नाही होता काल. आज चला पाणी चला चला पाऊस इलो. रात्रभर काल पाऊस पडता ना त्याच्यामुळे. चला. काल मी एका बाईक सांगितलेले झाडू आणून देण्यासाठी. तर तिने आमका हे झाडू आणून दिल्यात. तर म्हटलं तुमका दाखवूया. हे बघा मस्त हा झाडू. तर बाबांची आंघोळ झाली, त्याच्यानंतर माझी आंघोळ झाली आणि आता हे सर काळ्या वाटाण्याची उसळकम आमटी शिजता तुमका दाखवतंय. आणि ह्याच्यानंतर आम्ही आता वडे करतलो. हे का आमटीच म्हणूची लागात, उसळ नाही. हे मिक्सरला लावलेले ना वाटाणे. जरा सो मी आता मेकअप करतय. न्हावून नेल्यानंतर माणूस कधी न्हावून नेल्यासारखे दिसत नाही मेकअप केल्याशिवाय. जरा काय काय फासतंय तोंडात. मी फायनली तयार झालंय व्हिडिओसाठी. आणि आता आपण वडे करूया चला. वड्याचं पीठ तर मळून ठेवलेला मागाशी तुमका मी दाखवलंय. आणि आता आपण वडे तयार करतलो. चला केळीचं पान पण कापून आणलं. एकदम पारंपरिक पद्धतीने आपण वडे आता थापूचे असत आणि तळूचे पण असत. बरोबर.
एका हातात सेल्फी स्टिक धरलंय म्हणजे मोबाईल धरलंय आणि एका हातान मी वडे तळतोय. शूटिंग घेऊचा लागताना त्यावेळी असा करूचा लागता. लय प्रॉब्लेम होतात. हे वडे थापतं, संतोष वडे थापतं कॅमेऱ्यात. हे बघा हे वडे थापतं. हे थापलेले वडे आणि हे गोळे आणि ह्या पीठ. सुरुवात तर झाली. आता बाकीचे वडे असत ते मी घालून घेतोय. म्हणून दुडलोय बघा हे सर. मी जास्त कधी तळणाचं काम करत नाही कारण माका डोक्या दुखता ना माझा, गरगरता माझा, म्हणून मी जास्त कधी तळणाची कामं करीत नाही. आणि माझा आज हात दुखता म्हणजे हात माझं फुटता. उजव्या हाताचा माझा प्रॉब्लेम असा, उजव्या हाताक माझ्या मुंगळे येतं आणि मग जास्त काम झाला की तो फुटता माझा हात. म्हणजे तळणाचं काम मी घेतलंय, ते वडे थापतं. आज आमका वया झाला बाबा. वडे सागुती नाही तर वडे आणि काळ्या वाटाण्याचा सांबार वया झाला आमका. मी भात केलो आणि काळ्या वाटाण्याचा सांबारा केलो आणि वडे एवढा. तोंडाक भाताबरोबर आम्ही काय लोणचा घेऊया, काय करूया, कोशिंबीर करूया, लोणचा. किती वेळ लागतो? गॅस काय झालं, वडे करापले. गॅस मोठं केलंय ना त्याबरोबर तेल काढून टाकू. डायरेक्ट त्याच्यात टाकू.